नाशिक भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना रात्री धमकीचा फोन आलाय। सुधाकर बडगुजरांविरोधात आवाज उठवल्याने धमकी आल्याचा आरोप आहे। या धमकी प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची शहाणेंची आता मागणी। उद्या आमचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। काल रात्रीच मला जो फोन आलाय 2 दिवसाचा मला त्यांनी अल्टिमेट दिलाय का तुला 2 दिवसात आम्ही जीवे ठार मारून टाकू। सर्व पोलीस प्रशासनाला असेल किंवा महाराष्ट्र शासनाला माझी एक नम्र विनंती आहे, त्वरित याच्यावर कारवाई करून जो काही मला फोन आलाय त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि जे प्रकरण सलीम कुत्ताचं थांबलेलं आहे त्याच्यात सुद्धा जी बॅग दिलेली आहे तो प्रकरण अजून थांबलेला आहे, त्याच्यात सुद्धा सखोल चौकशी, मनी लॉन्ड्रिंग किती झालेलं आहे, किती पैसे हा पुरवतो आता सिद्ध झालेलं आहे आपल्याला का सुपारी दिलेली आहे सुधाकर बडगुजरच्या मुलांनी, जो दीपक बडगुजर तो आज फरार आहे। अशा आमच्याही सुपाऱ्या उद्या दिल्या तर आमचा परिवार पोरका होईल। तरीच माझी नम्र विनंती आहे सर्वांना की याच्यावर लवकर चौकशी होऊन याला त्वरित कठोर कारवाई करावी। असं मी कशाला करू? तो जो व्यक्ती आहे ज्यांनी केला असेल तो सांगेल ना, कोणी सांगितलं त्याला, कॉल डिटेल्स असतील, ट्रॅक असेल, टावर लोकेशन असेल, ते पोलीस तपासतील। ह्या चोराच्या उलटे बोंब आहे। पोलिसांवरती कालच्या मोर्चाचं दडपण आलं म्हणून आज त्यांना कुठेतरी रिलॅक्स करण्यासाठी आजची रिॲक्शन दिलेली रिॲक्शन आहे ती विरोधकांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।